इकडे पश्चिम बंगालमधल्या निवडणुका पार पडल्यानंतर तिथं खुनाचं सत्र चालू आहे। एक प्रकारची जीवघेणी स्पर्धा दोन पक्षांच्या मध्ये सुरू आहे। दुसऱ्या बाजूला तामिळनाडूमध्ये मात्र एखाद्या टॉलिवूड पिक्चरचा जबरदस्त ड्रामा चालू असावा तशी परिस्थिती आहे। थलपती विजयकडे सर्वात जास्त आकडे असले तरी त्यांच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे ते राज्यपालांच्याकडे गेले। राज्यपालांनी विजयला सांगितलं, आकडे घेऊन या, मगच तुम्हाला शपथ घेता येईल। आणि त्यामुळे थलपती विजयला माघारी यायला लागलं। ते पुन्हा गेले, पुन्हा राज्यपालांनी माघारी पाठवलं, अशी परिस्थिती निर्माण झाली। एक लक्षात घ्या, तामिळनाडूमध्ये 234 सभासद असतात तिथल्या विधानसभेचे, म्हणजे 234 आमदार असतात। 234 पैकी किमान 118 आमदार असतील तर तुमच्याकडे बहुमत असतं। आणि थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाकडे फक्त 108 आमदार आहेत, म्हणजे अजून 10 आमदार कमी आहेत। आणि हे 10 आमदार त्यांना मिळत नाही आहेत। वेगवेगळे पक्ष वेगवेगळी कारणं सांगतायत। फक्त काँग्रेसनं आतापर्यंत टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, अन्य कोणताही पक्ष त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाही। वेगवेगळी प्रत्येकाची कारणं आहेत। हीच परिस्थिती आपल्या राज्यात असती तर अर्धे अर्धे पक्ष फुटून लोक घेऊन गेले असते आणि वेगळ्या पार्टीला जाऊन सपोर्ट केला असता आणि मंत्रिपद मिळवली असती। इथं जे लोक टीव्हीकेला सपोर्ट करतील त्यांना मंत्रिपद मिळण्याची गॅरंटी असताना देखील कोणी सपोर्ट का करत नाहीये? नेमकं तामिळनाडूमध्ये काय चाललंय आणि काय प्रॉब्लेम आहे की लोक सपोर्ट करत नाहीत? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मी म्हटलं तसं तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये 234 आमदार असतात आणि त्यापैकी 118 जर असतील तर बहुमत मिळतं। आता तामिळनाडूच्या विधानसभेतली आत्ताची परिस्थिती काय आहे ती बघा। सर्वात जास्त टीव्हीके पक्षाकडे 108 आमदार आहेत, म्हणजे त्यांच्याकडे 10 कमी आहेत। दुसरा पक्ष आहे डीएमके, डीएमके कडे 59 आमदार आहेत आणि एडीएमके कडे 47 आमदार आहेत। म्हणजे हे दोघे एकत्र आले तरी देखील त्यांच्याकडे बहुमत नाही। हे दोघे एकत्र येण्याची शक्यता कदापिही नाही, फक्त आकडेवारीसाठी सांगतोय। काँग्रेसकडे 5 आमदार आहेत। याच्यापेक्षा नंतर छोट्या मोठ्या पक्षांच्याकडे, कम्युनिस्टांच्याकडे, मुस्लिम लीगकडे 2-2, 4-4 असे आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडे 1 आमदार आहे। यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की टीव्हीकेला बहुमत सिद्ध करण्यासाठी जे 118 नंबर्स पाहिजेत ते त्यांना मिळत नाहीये। आतापर्यंत काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिलाय। काँग्रेसनं पाठिंबा देताना असं सांगितलं की तामिळनाडूच्या लोकांनी जनादेश दिलाय आणि त्या जनादेशाचा सन्मान करण्यासाठी आम्ही टीव्हीकेला पाठिंबा देतोय। खरं तर काँग्रेस हा डीएमकेचा सहकारी पक्ष आहे, पण तरीही त्यांनी पाठिंबा दिलाय। दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की टीव्हीकेकडे 108 आमदार जरी असले तरी 2 ठिकाणाहून स्वतः विजय निवडून आलेला आहे, तिरुचिरापल्लीमध्ये आणि पेरांबूरमध्ये। त्यामुळं ऍक्च्युली 2 आमदार होत नाहीत, तो आमदार एकच होतो। त्यामुळं 107 जणांची ती लिस्ट आहे आणि काँग्रेसचे 5 अशी 112 जणांची लिस्ट घेऊन विजय काल 6 तारखेला राज्यपालांच्याकडे गेला। राज्यपालांनी सांगितलं 118 लोकांची लिस्ट घेऊन या, मगच तुम्हाला शपथविधी करता येईल। त्यामुळे चित्रपटामध्ये कितीही मोठा हिरो असला तरी थलपती विजयला इथं मात्र मान खाली घालून परत यावं लागलं। पुन्हा एकदा आकड्यांची गोळाबेरीज सुरू झाली, वेगवेगळ्या पक्षांना चुचकारणं चालू झालं। मग हे वेगवेगळे पक्ष अजून देखील टीव्हीकेला सपोर्ट का करत नाहीत? आता यामध्ये कोणकोणते पक्ष समोर शिल्लक आहेत ते बघूया। सर्वात पहिल्यांदा चर्चा झाली एआयएडीएमके या पक्षाची। या पक्षाकडे 47 आमदार आहेत। असं म्हटलं गेलं की हा पक्ष बाहेरून सपोर्ट टीव्हीकेला करेल, जेणेकरून टीव्हीकेचं जी सत्ता स्थापन करायची ती पूर्ण होऊन जाईल। पण प्रत्यक्षात एडीएमकेनं आता सांगितलं की आम्ही काहीही झालं तरी पाठिंबा देणार नाही। आता एडीएमके पाठिंबा देत नाही याचं कारण असं आहे की एडीएमकेला संपूर्णच आता टीव्हीके हा पक्ष मोठा झालाय। म्हणजे भविष्यात जयललितांचा हा जो एडीएमके पक्ष आहे हा संपणारच आहे आणि त्या जागी टीव्हीके मोठा होणार आहे। हे समोर दिसताना देखील एडीएमके मग टीव्हीकेला सपोर्ट का करेल? त्यामुळे ते आता करायला तयार नाहीत, कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। राहिला प्रश्न दुसरा काँग्रेसचा, त्यांनी सांगितलंय की आमचा पाठिंबा आहे। राहिला तिसरा प्रश्न सीपीआय आणि सीपीएम, हे दोन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट असे दोन्ही पक्ष आहेत। या दोन्ही पक्षांनी देखील सांगितलंय की आमचा पाठिंबा डीएमकेला आहे। आम्ही डीएमकेच्या आघाडीमधले पक्ष आहोत आणि आम्ही आमच्या डीएमके प्रति जी आमची निष्ठा आहे ती निष्ठा सोडून विजयच्या पाठीमागे जाणार नाही। मुस्लिम लीग देखील तिथं आहे। मुस्लिम लीगकडे देखील 2 आमदार आहेत। त्यांनी सांगितलंय की आमची निष्ठा डीएमके जवळ आहे, स्टॅलिन जवळ आहे, ती सोडून आम्ही जाणार नाही। त्यामुळे आम्हाला सत्तेत सहभागी झालं नाही तरी चालेल, मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल, पण आम्हाला टीव्हीके बरोबर जायचं नाही। आता आणखी एक पक्ष आहे व्हीसीके। आता व्हीसीके हा एक दलित पक्ष आहे। या व्हीसीकेला देखील विजयनं चुचकारून बघितलं, पण व्हीसीके म्हणतोय की आम्ही विजयकडे जाऊ शकत नाही, कारण विजयनं आमचीच मतं खाल्ली आणि आमचं नुकसान केलं। त्यामुळे आम्ही 2 सीटवरती येऊन पोहोचलोय आणि आम्ही आहोत एनडीएचा भाग, म्हणजे बीजेपी, एडीएमके वगैरे यांचा भाग। त्यामुळे आम्ही त्यांना सोडून जाऊ शकत नाही। राहिला आणखी एक पक्ष पीएमके, त्यांच्याकडे 4 आमदार आहेत,
पण या 4 आमदार असणाऱ्या पीएमकेला अजूनपर्यंत विजयनं विचारलं नाही, कारण हा पीएमके पक्ष हा बीजेपीचा भागीदार आहे, म्हणजे बीजेपीचा सहकारी पक्ष आहे आणि त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत गेले नाहीत. गेले तरी पीएमके पाठिंबा देणार नाही, कारण त्यांना पाठिंबा दिला तर केंद्रात एनडीए मध्ये जे आघाडीमध्ये आहेत ती आघाडीमधून त्यांना बाहेर पडावं लागेल किंवा अशा प्रकारचे संबंध ताणले जातील, म्हणून ते अशी काही गोष्ट करणार नाहीत. थोडक्यात काय, आता सध्या तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये जे छोटे मोठे पक्ष आहेत हे सगळे जरी गोळा केले तरी त्यातला काँग्रेस सोडून कोणताही पक्ष टीव्हीकेला म्हणजे विजयला पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यामुळे विजय आज पुन्हा एकदा 7 तारखेला राज्यपालांच्याकडे गेले. तामिळनाडूचे राज्यपाल आहेत गोव्याचे राजेंद्र आर्लेकर. हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, RSSचे प्रचारक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राज्याचे गव्हर्नर म्हणून, राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्याकडे गेले आणि आज परत एकदा त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. परत एकदा आर्लेकरांनी त्यांना परत पाठवून दिलं, सांगितलं 118 लोकांची लिस्ट घेऊन या तरच सत्ता स्थापन करता येईल, कारण मला इथं स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. मला फक्त मजा म्हणून तुम्हाला सत्ता स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्री बनवायचं आणि नंतर मग खेळत बसायचं, असा घोडेबाजार नको आहे. आता इथं भलेही पाठिंबा देत नसला तरी तामिळनाडूचं राजकीय कल्चर किती जबरदस्त आहे बघा. तामिळनाडूच्या या राजकीय कल्चर मधल्या गोष्टी अनेक लोकांनी शिकण्यासारखे आहेत. तामिळनाडूच्या CPIचे एक नेते आहेत, जनरल सेक्रेटरी आहेत M. वीरपांडियन, यांनी असं सांगितलंय की तामिळनाडूमध्ये TVK हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळं राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करू द्यावी. सत्ता स्थापन करण्याच्या अगोदरच राज्यपालांच्या घरात जाऊन आकडे द्यायलाच पाहिजेत, अशी सक्ती त्यांच्यावर करू नये. एकदा त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री झाल्यानंतर मग त्यांनी सभागृहामध्ये आपलं बहुमत सिद्ध करावं, अशी संधी राज्यपालांनी दिली पाहिजे, असं CPIचे जनरल सेक्रेटरी म्हणतायत. त्यांचा विरोध असताना देखील, एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली असताना देखील जो पक्ष तामिळनाडूमध्ये निवडणूक हारलाय, तामिळनाडूचा DMK सत्तेत होता, तो सत्तेतून बाहेर पडलाय. त्या पक्षाचे प्रवक्ते सर्वानंद अन्नादुरा यांनी असं म्हटलंय की तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये TVKला संधी दिली पाहिजे. त्यांनी आपलं बहुमत सभागृहात सिद्ध करावं. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास DMK कडून दिला जाणार नाही. आमदार फोडाफोडी आम्ही करणार नाही. पुढच्या 6 महिन्यात कोणतीही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी. त्यांच्याकडून आकडे अगोदरच मागितले जाऊ नयेत, असं विरोधी पक्ष सांगतायत. ही तामिळनाडूची संस्कृती आहे. ही एक परिपक्व राजकीय संस्कृती आहे, परिपक्व लोकशाही आहे असं आपण म्हणू शकतो. पश्चिम बंगालमधल्या TMCच्या नेत्यांनी खरोखर तामिळनाडूच्या नेत्यांच्याकडून या गोष्टी शिकल्या पाहिजेत, किमान त्यांचं काहीतरी खाल्लं पाहिजे असं आम्हाला या निमित्तानं वाटतं. कारण पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर देखील मुख्यमंत्री राजीनामा द्यायला तयार नाहीत. तिथं विरोधी पक्षांच्या लोकांचे अजूनही मर्डर केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला इथं स्वतः जे मुख्यमंत्री सत्तेतून पाय उतार झाले त्यांचा पक्ष सांगतोय की यांना संधी द्या, त्यांच्या समोर तुम्ही हट्ट करू नका, असं राज्यपालांना सांगितलं जातं. हे खरोखर शिकण्यासारखं आहे. म्हणून काही म्हटलं तरी आज 7 तारखेला खरं तर विजय यांचा शपथविधी होणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात अजून काहीही घडलेलं नाही. राज्यपालांनीच आता याच्यावर काहीतरी तोडगा काढावा लागेल, अन्यथा एक डेडलॉक तयार होणार आहे. याच्यातून कुठल्याच बाजूला कुणालाच बाहेर पडता येणार नाही. आता याच्यामध्ये आणखीही काही पर्याय सुचवले जात आहेत. काही लोक जर विधानसभेमध्ये आलेच नाहीत, ते तिथं उपस्थित राहिले नाहीत, तरी देखील बहुमत सिद्ध करता येईल आणि ते सहजपणे सिद्ध करता येईल. मग हे विधानसभेमध्ये येणार नाही असा पक्ष कुठला असेल, म्हणजे त्याचा तो बाहेरून पाठिंबाच समजला जाईल इनडायरेक्टली, पण तो पक्ष कुठला असेल हे अजून देखील माहिती नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एक डेडलॉक तयार झालाय, एक ड्रामा चालू झालाय. थलपती विजय जो तामिळनाडूमधल्या लोकांचा आवडता हिरो आहे, या हिरोनं सत्ता मात्र हिरोसारखी मिळवली, पण तरी देखील सत्तेच्या जवळ पोचून प्रत्यक्षात तो शिरपेच डोक्यावर ठेवताना मात्र थलपतीला चांगल्याच अडचणी येत आहेत. राजकारणातला हा थलपतीसाठी पहिला धडा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल, तामिळनाडूच्या या ड्रामाबद्दल, त्याचबरोबर तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.